श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15। श्री गणेशाय नमः। हे कश्यपात्मज वामना, हे बटुक रूपधारी नारायण, तू बलीचा घेऊनी दाना, कृतार्थ त्याला केलेस। राज्य मृत्यू लोकीचे घेतले तो जरीसाचे, तरी दिले पाताळाचे। राज्य बली कारणे आवळा घेऊनी नारळ दिले, तुम्ही त्या बलवंत बलीला आणि त्याच्या भक्तिस्तवा चला द्वारकापाल द्वारी तुम्ही। या मध्यंतरानंतर बलीचे आहे होणार, देवांचा राज राजेश्वर देवा तुझ्या वराने। एका घटकेत अनंता, चहुवेदांचा संहिता, पठन केल्या बुद्धिमत्ता। केवढी तुझी आघात तरी अवघ्या तुझ्या अवतारी, हा सोवळा अवतार श्रीहरी कोणाच्याही भूमीवरी। वधन तुम्ही न केलात शत्रुमित्राच्या घरी दिवा, ए अवतारी लाविला बरवा देव आणि दानवा। तू वंद्य सारखाच देवतेही आनंदविले, राक्षस तेही बक्षिले, आपले ईशत्व सांभाळले। याच अवतारी देवा तू, तुला माझा नमस्कार। असो वामना वारंवार, मस्तकी ठेवा वरद कर। तुम्ही दास गणूच्या टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर। राजकारणी प्रवीण जो निज स्वातंत्र्यासाठी, ज्याने केल्या अनंत खटपटी। ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू। करारी भीष्मा समान, आर्य महिचे पाहून दैन्य। सतीचा झाला घेता घेवान, भिडन सत्याची कोणाची। वाकचातुर्य जायाचे, बृहस्पतीच्या समान साचे। धाबेदनाने इंग्रजांचे, पाहून ज्यांच्या लेखाला। कृती करून मिळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली। तीन त्यांना कोणी दिली, ऐसी होता बहादर। तो एक वेळा अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला। लोकाग्रहे येता झाला, व्याख्यान द्याया कारणे। झाली तयारी उत्सवाची, त्या अकोल्यामध्ये साची। मोठाले विद्वानांची गेली गडबड उडून, दामले कोल्हाटकर खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे। जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामाशी। अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे। नाव ऐकता टिळकांचे वऱ्हाड सारे आनंदले। शिवरायांची जयंती याच्या आधीच त्या प्रांती झाली पाहिजे होती, त्याचे कारण ऐसे पहा। शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीची आपुली होती। शिंदखेड जन्मजीचा त्या वीरगाजी शिवजीला, जिने पोटी जन्म दिला। वराड महाराष्ट्र एक झाला, या सतीच्या कर्तृत्वे। माता होती वराडी, पिता महाराष्ट्र शहाजीगडी। अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम। आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा। आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर। आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होते चालला। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार झाले। तई कैकांचे म्हणणे पडले, ऐशे रीती विविध हो। या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावीच्या महाराजाला। श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की। शिवाजीच्या राष्ट्रोद्धार आशीर्वाद होता खरा, समर्थाचा साजिरा म्हणून तडीस गेला तो। टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचेच विबुध हो। ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले। ज्यान रुचले ते बोलले, उघड येणेरी ते। तो शेगावाचा अवलिया, कशास आणता येठाया। तो काहीतरी करून या, विक्षोभ करेल सभेचा। फिरेल नागवा सभेत, गिनात ऐसे म्हणत। मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला। काही लोक बोलले, ते न म्हणणे चांगले। गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला, त्याचे जे काय वेडेपण ते आहे वेड्या कारण। जे कोणी विद्वान सज्जन त्यासी नवदती वेड्यापरी। खरे खुरे राष्ट्रोद्धारक जरी टिळक असतीत एक, तरी महाराज निशंक सभेसे येतील येठाया। खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास। ऐशी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली। आमंत्रण ते द्याया भली, सभेचे श्री गजानना। येताच दादा खापर्ड्याशी, बोलते झाले पुण्यराशी।
आम्ही येऊ सभेशी, तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्यापरीनं तेथे करू. जागीच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयाशी राष्ट्रोद्धार, योग्य बाळ गंगाधर. याच्या परीनं होणार राष्ट्रप्रेम पुरुषापुढे. स्नेही त्या टिळकांच्या, अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा, आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते एकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा पहा कोल्हाटकरा, वराड प्रांताचा ज्ञानहिरा. याने वृत्तांत जाणीला सारा, जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे आगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषांचे प्रेम त्यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरुरी पडली काही न खास. तेच होणं आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाचा अतिउत्तम लागला. चला वंदून समर्थाला, आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हाटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्याने त्याने वाटले. कधी टिळकाला ची पाहू आपल्या अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्याशी उभारलेल्या मंडपात. सन अक्षय तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा. परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन, त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून, लोकमान्याशी पहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी, महाराज येणार सभेशी. ऐशी खबर लोकांशी, आधीच होती विबुध हो. मंडप चिक्कार भरून गेले, जो तो पाहू लागले. म्हणती का हो सभेला, अजूनही न आले महाराज. परी तो सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी, बसले होते कैवल्यदानी. गादीस लोढत जे कोणी, जीवमुक्त साधूवर. सिंहासनाचा अग्रभाग टिळकास दिला होती जागा. त्याच्या सानिध्य बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन, गणेश ज्याचे नामविधान. खापर्डे कुलांचा कुलभूषण, एका बाजूस टिळकाच्या. दामले कोल्हाटकर त्या ठाई, भावे व्यंकटराव देसाई. सभेची पुढारी पाही, चमकत होते ते ठाया. आणि व्याख्याते विद्वत्तर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोटवर करावे ही इच्छामुखी. सभे लागी आरंभ झाला, हेतू प्रथम निवेदला. मग व्याख्यान सिंह उठला, टिळक बोलावया ते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पाहो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वकाळी. त्या धनुर्धर युद्धांची, वीरगाजी शिवाजींची. जन्मजयंती आहे त्याची, म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे होते हाती धरला. म्हणून त्यांच्या बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीचा आज येथे झाले, आशीर्वाद द्याया आले. गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीच्या परी सभा यशस्वी हो खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला, दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी ज्याला, तो समाज प्रेतवंत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न, ज्या शिक्षणे कारण राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले, महाराजासनी उठून बसले. गरजूने त्रिवार बोलले, नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोकवला समर्थाने जाणीला. आणि हसत हसत शब्द केला, ऐशे रीती श्रोते हो. अरे अशानेच पडलात, काढण्या दोन्ही दंडावत प्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली, टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याचे साली, समर्थाचे भाकीत. भूपतीने टिळकाला 124 खाली भदरला. दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची पुढे कोणाची न चाले घोडे. वकील होते बडे बडे, ते झटू लागले टिळकास्तव.
प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हाटकरास मधुरोत्तरी बोलते झाले असे परी. ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावास, समर्थ विनंती करा ऐसी. सोडवा बाळ टिळकांशी प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाते विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत कोल्हाटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तरी महाराज मठात निजे आसनी निजून होते. 3 दिवस झाले पुरते, परीन उठले येत किंचित. कोल्हाटकरही तोवर बैसला मठा भितारी. जो का आपले बिगरी तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकाविषयीची कोल्हाटकर पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड. ऐशी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले, कोल्हाटकरासे बोलते झाले. तुम्ही आलोट प्रयत्न केले, परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता, परी तो कैद झाला. बादशाही अंमलात सज्जनास त्रास झाल्याविना. राज्य क्रांती होईना, कंसाचा तो मनियाना. इतिहास म्हणजे कळलं, ही मी देतो भाकर. ती खाऊ घाला लवकर, टिळकाप्रती अंतर. यात काही करू नका, या भाकरीच्या बळावरी. तो करील मोठी कामगिरी, जो जरी जातो जरी फार दुरी. परीन त्याला इलाज ऐसे ऐकता उत्तर. साशंक झाले कोल्हाटकर, समर्था करुणी नमस्कार. भाकर करी घेतली, ती नेऊन मुंबईला घातली टिळकाशी खावयाला. वृत्तांत तोही कथन केला, अथपासून इथपर्यंत. तो ऐकूनही लोकाप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामीचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नाशी येणार नाही निश्चयशी. आपली बाजून रक्षणाशी सरकार मान्य न्याय पाळील ना. जेव्हा समर्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोटुनी. माझी हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐशी समर्थाची वैखरी बोलले ते गुढ एका. भूत भविष्य वर्तमान जाणितात साधुजन. आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षली खरी. दंतनमुखी मुखा भितरी परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास, नेले ब्रह्मादेशी मांडल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्याच्या हस्ते खरी. मान जगद्गुरु परी मिळता झाला टिळकाते. या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार. त्या सांगू तरी कोटवर मती नाही दासाते. बुध हो प्रत्येक आचार्यानी कालमानाने पाहुणी. केले गीतेची मांडणी जगोद्वार करावया. कोणी लावली आदित्यपर, कोणी लावली दैत्यपर, कोणी लावली कर्मपर. त्याच एका गीतेचा हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची नये सरी कोणत्याही कृत्याला. येणेच बाळ गंगाधर जगती होतील अजरामर. कीर्ती त्याची दूरवर पसरविली ग्रंथ हा. स्वतंत्र जरी मिळालेले असते तरी न ऐशी कीर्ती टिकते. पहा करून चित्ताते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर. त्यात फारसे नाही सार, तो व्यवहार लौकिक. गीताशास्त्राची तैसे नाही, ते मोक्ष पदाप्रती देई. आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. यावचिंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर. चिरंजीव निरंतर राहिले कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा, द्विज चित्पावन जातीचा. श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबीची स्थितीत गेला इंग्रजी शाळेत. ॲग्लो विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्र वाचित.
तो केशरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र, तेने त्यांच्या मनात वृत्ती एक उठली असे. आपण जावे विलायतीला यंत्रविद्या शिकवण्याला, उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपदून, अभ्युदया कारण जपाना आणि ते जाहले. तैसे आपण करावे माय भूमीस उद्धरावे, ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत कोणी ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत काय करीतो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी, जो मनरोम हायस्कूलाशी एक होता एक शिक्षक. त्याशी विचार आपुला श्रीधराने कळविला, तो त्यालाही पसंत पडला परी पैशाची वाट काय. मित्र एका पैशाविन काही नाही जगी होणे, दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे. चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला इकडे उन्हाळा विशेष. दोघे बैसले गाडीत समर्थाची एकूण कीर्ती, उतरते झाले शेगावात साधू कसा तो पहावया. पोस्टमास्तराच्या दारात सामान ठेविले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात समर्था केले दंडवत, बैसते झाले जोडून हात स्वामीच्या सन्मुखे. मनोदय श्रीधरीचा समर्थाने जाणीला साचा, म्हणाले उगीच परदेशा विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येते अर्थ ना भौतिक शास्त्राते, सेवा अध्यात्म विद्येप्रत म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचार क्रांती श्रीधरच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली त्या समयाशी त्या, ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापूरचे. बोलणे याच परीचे होते हमेशा भक्ताशी, तैसेच हेही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करती. याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना, ऐसे श्रीधरा आणिता म्हणी महाराज वदले गर्जुनी. हिंदुस्थाना सोडूनी उगाच कोठे जाऊ नको, अगणित करावे पुण्य तेव्हाच होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ आहे, हे योगशास्त्र येते ज्याला तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ अशी, तो जमल्यास करुणी पाही कोठे ना आता येई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेला मावळला तोच पूर्वेकडे आला, विचार सूर्य त्याचा भला. श्रीधर सुखी करण्यास एक संता वाचून, विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके आन. सत्य एक त्यांनाच कळे, महाराज म्हणाले त्या ठाई तुझा अद्युतभय होईल पायी. कांता वाट पाहते गेई तुझी कोल्हापुराला, जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुरात. तेच पुढे झाले सत्य श्रीधर लौकिक चढले हो. श्रीधर BA MA झाले, प्रिन्सिपाल त्या नेमिले. शिवपुरी कॉलेजाशी भले, सिंध्याच्या राज्यात संत साक्षात ईश्वर. चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार. जया मिळे तोच मोठा, पहा काय श्रीधरेचा दर्शनाचा योग आला. म्हणून वृत्तीत फरक पडला, खरे तेच शोधावया. हे पिक संताचे याच देशी यावयाचे, वृक्ष नंदन वनीचे अन्य ठाई न येती हो. स्वास्त्री श्री दासगुण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ परम भाविका कारणे, शुभम भवतु श्री हरिहरा पूर्णमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.